कधी विचार केला आहे का? का काही ब्रँड्स फक्त प्रोडक्ट्स विकतात आणि काही ब्रँड्स लोकांच्या हृदयात कायमचे बसतात? का काही बिझनेस फक्त पैसा कमवतात आणि काही बिझनेस लोकांना आनंद देतात? आणि सगळ्यात महत्त्वाचं, का काही लोक बाहेरून सक्सेसफुल दिसतात पण आतून रिकामे वाटतात? याचं उत्तर एका अप्रतिम पुस्तकात आहे. डिलिव्हरिंग हॅपीनेस. हे पुस्तक फक्त बिझनेसबद्दल नाही. हे पुस्तक शिकवतं सक्सेस म्हणजे फक्त पैसा नाही. सक्सेस म्हणजे लोकांना व्हॅल्यू, ट्रस्ट आणि हॅपीनेस देणं. आज आपण जाणून घेणार आहोत या पुस्तकातील 10 लाईफ चेंजिंग लेसन्स, तेही रिअल लाईफ एक्झाम्पलसह, अगदी सोप्या मराठीत. आणि विश्वास ठेवा, जर तुम्ही हे 10 लेसन समजलात तर तुमचा बिझनेस, तुमचा कंटेंट आणि तुमचं लाईफ पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात टॉक विथ पुस्तक, जिथे आपण जगातील सर्वोत्तम पुस्तकांमधील जीवन बदलणारे धडे सोप्या मराठीत समजून घेतो. आजचा विषय आहे एक खूप युनिक आणि पॉवरफुल पुस्तक, डिलिव्हरिंग हॅपीनेस. या पुस्तकात लेखकांनी दाखवून दिलं आहे की एक कंपनी फक्त प्रोडक्ट विकून मोठी होत नाही, तर ती मोठी होते कस्टमर एक्सपिरियन्स, कल्चर आणि हॅपीनेसमुळे. आज आपण पाहणार आहोत या पुस्तकातील 10 पॉवरफुल लेसन्स, जे बिझनेस करणाऱ्यांसाठी, कंटेंट क्रिएटर्ससाठी, तसेच कस्टमर डीलिंग करणाऱ्यांसाठी आणि स्वतःचं मिनिंगफुल लाईफ बनवू इच्छिणाऱ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे. लेसन पहिला, हॅपीनेस इज द अल्टिमेट बिझनेस स्ट्रॅटेजी. या पुस्तकाचा सर्वात मोठा धडा, बिझनेसचं अंतिम गोल फक्त पैसा नसावा, लोकांना आनंद देणं असावा. लेखक म्हणतात, जर तुम्ही कस्टमरला जेन्युइनली हॅपी केलं तर तो फक्त एकदा खरेदी करणार नाही, तो पुन्हा पुन्हा येईल आणि इतरांनाही सांगेल. समजा 2 दुकानदार आहेत. पहिला दुकानदार प्रोडक्ट देतो आणि पैसे घेतो, तर दुसरा दुकानदार हसून बोलतो, योग्य सल्ला देतो, इश्यू असेल तर रिप्लेस करतो, कस्टमरला स्पेशल फील करवतो. कुठल्या दुकानात लोक परत जातील? उत्तर आहे दुसऱ्या. कारण लोकांना फक्त वस्तू नको असतात, त्यांना अनुभव हवा असतो. लेसन दुसरा, कस्टमर सर्व्हिस इज नॉट अ डिपार्टमेंट, इट्स द होल बिझनेस. लेखकांचा दुसरा पॉवरफुल लेसन, कस्टमर सर्व्हिस हा फक्त एक विभाग नाही, तो संपूर्ण बिझनेसचा आत्मा आहे. बहुतेक बिझनेसेस काय करतात? सेल्सवर फोकस करतात, ॲड्सवर फोकस करतात किंवा डिस्काउंटवर फोकस करतात, पण कस्टमर सर्व्हिस वीक असते. समजा तुम्ही ऑनलाईन बिझनेस सुरू केला. जर कस्टमरने विचारले साईज एक्सचेंज मिळेल का, आणि तुम्ही रूड रिप्लाय दिला, तर एक सेल वाचेल कदाचित, पण ट्रस्ट जाईल. पण जर तुम्ही म्हणालात, नक्की सर, आम्ही एक्सचेंज करून देतो, तुम्हाला योग्य साईज मिळालाच पाहिजे, तर काय होईल? ट्रस्ट वाढेल, रिपीट ऑर्डर येईल, रिव्ह्यू चांगला येईल. गुड सर्व्हिस इज इक्वल टू फ्री मार्केटिंग. एका गावात 2 ऑनलाईन सेलर्स होते. दोघेही जवळजवळ सारखेच प्रोडक्ट विकायचे. पहिला सेलर म्हणायचा, ऑर्डर दिला, मग बस, जे आहे ते घ्या. दुसरा सेलर ऑर्डर कन्फर्म करायचा, डिस्पॅच अपडेट द्यायचा, डिलिव्हरी नंतर मेसेज करायचा, प्रॉब्लेम असेल तर लगेच सॉल्व्ह करायचा. 6 महिन्यांनी पहिल्याचा सेल्स ॲडवर चालत होता, तर दुसऱ्याचा सेल वर्ड ऑफ माउथवर चालत होता. का? कारण दुसरा फक्त प्रोडक्ट नाही, तर हॅपीनेस डिलिव्हर करत होता. लेसन तिसरा, बिल्ड अ स्ट्रॉंग कंपनी कल्चर फर्स्ट. लेखक सांगतात, कंपनी कल्चर स्ट्रॉंग असेल तर बिझनेस नॅचरली स्ट्रॉंग होतो. कल्चर म्हणजे काय? तुमची टीम कशी वागते, व्हॅल्यूज काय आहेत, कस्टमर सोबत कसं बोलतात, प्रॉब्लेम कशी हँडल करतात. जर तुमच्या टीमला फक्त टार्गेट शिकवलं तर ते फक्त ऑर्डर पाहतील, पण जर टीमला हे शिकवलं आपण कस्टमरला आनंद द्यायचा आहे, तर त्यांची लँग्वेज, ॲटिट्यूड आणि सर्व्हिस सगळं बदलतं. हा लेसन तुमच्या फ्युचर ब्रँडसाठी खूप इम्पॉर्टंट आहे, विशेषतः जर तुम्ही ब्रँड बिल्ड करत असाल. लेसन चौथा, डोंट चेस मनी, चेस पर्पज अँड व्हॅल्यू. फक्त पैशाचा पाठलाग करू नका, पर्पज आणि व्हॅल्यूचा पाठलाग करा. कारण पैसा हा रिझल्ट असतो, जर तुम्ही लोकांना व्हॅल्यू दिलीत तर पैसा मागून आपोआप येतो. लेसन 5, लॉंग टर्म रिलेशनशिप्स बीट शॉर्ट टर्म प्रॉफिट. हा लेसन बिझनेसमधला गोल्ड आहे. एकदाच प्रॉफिट कमवण्यापेक्षा लॉंग टर्म रिलेशनशिप जास्त व्हॅल्युएबल आहेत. समजा तुम्ही एखाद्या कस्टमरला लो क्वालिटी प्रोडक्ट दिला
आणि एकदा प्रॉफिट कमवलं. शॉर्ट टर्म फायदा झाला, पण कस्टमर दुसरीकडे गेला. तुम्ही कमी प्रॉफिट घेतला, पण बेस्ट क्वालिटी दिली, सपोर्ट दिला, एक्सचेंज दिला, तर तो कस्टमर पुन्हा येईल, रिव्ह्यू देईल, मित्रांना सांगेल. 1 लॉयल कस्टमर इज इम्पॉर्टंट दॅन 10 रँडम बायर्स. एक ग्राहक लग्नाचे कपडे घेण्यासाठी दुकानात गेला. एका दुकानात त्याला फक्त रेट सांगितला, दुसऱ्या दुकानात रंग सजेस्ट केला, बजेटमध्ये बेस्ट ऑप्शन दिला, स्टिचिंगची माहिती दिली, जर काही इश्यू असेल तर परत या असं सांगितलं. ग्राहक कुठे गेला असेल? तर दुसऱ्या दुकानात. आणि पुढे काय झालं? त्याने फक्त स्वतःसाठी नाही, त्याच्या कुटुंबासाठीही तिथूनच खरेदी केली. का? कारण त्याला रिस्पेक्ट, ट्रस्ट आणि हॅपीनेस मिळाला. लेसन 6. ब्रँडिंग इज अबाउट इमोशन, नॉट जस्ट लोगो. ब्रँड म्हणजे फक्त लोगो, कलर, पॅकेजिंग नाही. ब्रँड म्हणजे लोकांना तुमच्याबद्दल काय फील होतं. लेसन 7. बी ऑथेंटिक. पीपल कॅन फील फेक एनर्जी. आजच्या काळात लोक स्मार्ट झालेत. त्यांना लगेच कळतं कोण जेन्युइन आहे, कोण फक्त सेल करत आहे, कोण खरोखर व्हॅल्यू देतं. जर तुम्ही रीलमध्ये फक्त बोलत राहिलात, बाय नाव, लिंक इन बायो, जल्दी करो, लोक स्क्रॉल करतील. पण जर तुम्ही खरी व्हॅल्यू दिली, ऑनेस्ट रिव्ह्यू दिला, स्वतःचा अनुभव सांगितला आणि मग रेकमेंडेशन दिली, तर लोक म्हणतात हा माणूस जेन्युइन आहे. ऑथेंटिसिटी बिल्ड्स ट्रस्ट फास्टर दॅन मार्केटिंग ट्रिक्स. लेसन 8. ग्रोथ कम्स फ्रॉम एक्सपेरिमेंटिंग. ट्राय, फेल, लर्न अँड इम्प्रूव्ह. परफेक्ट प्लॅनची वाट पाहू नका. तुम्ही यूट्यूबवर पहिला व्हिडिओ अपलोड केला, व्ह्यूज कमी आले, याचा अर्थ फेल्युअर नाही, तो डेटा आहे. मग तुम्ही इम्प्रूव्ह करता, बेटर हुक, बेटर थंबनेल, बेटर टायटल, बेटर स्टोरी टेलिंग. हीच ग्रोथ आहे. लेसन 9. हॅपीनेस कम्स इन स्टेजेस. हॅपीनेसचे लेवल्स असतात. पहिली प्लेजर, शॉर्ट टर्म आनंद. दुसरा पॅशन, कामातून मिळणारा आनंद. आणि तिसरा पर्पज, मिनिंग असलेलं काम. नवीन फोन घेतला, प्लेजर. आवडीचा बिझनेस चालवला, पॅशन. लोकांचं लाईफ बदलणारं काम केलं, पर्पज. लॉंग टर्म हॅपीनेस कुठे असतो? तर लॉंग टर्म हॅपीनेस असतो पर्पजमध्ये. सक्सेस मीन्स बिल्डिंग अ लाईफ यू एन्जॉय. या पुस्तकाचा अंतिम आणि सर्वात सुंदर धडा. सक्सेस म्हणजे फक्त पैसा, फेम किंवा बिग ऑफिस नाही. सक्सेस म्हणजे तुम्हाला आवडणारं लाईफ तयार करणं. काही लोक जास्त कमावतात, पण तणावात जगतात. फॅमिलीला वेळ देत नाहीत, हेल्थ नाही, पीस नाही. तर दुसरीकडे काही लोक मॉडरेट इन्कम पण मिनिंगफुल काम करतात. फ्रीडम, पीस आणि रिलेशनशिप स्ट्रॉंग करतात. लेखक म्हणतात, रिअल सक्सेस इज इक्वल टू हॅपीनेस प्लस पर्पज प्लस रिलेशनशिप्स प्लस व्हॅल्यू. मित्रांनो, डिलिव्हरिंग हॅपीनेस आपल्याला एक वेगळाच धडा शिकवतो. बिझनेस फक्त प्रोडक्ट विकण्याबद्दल नाही, तर तो लोकांना एक्सपिरियन्स देण्याबद्दल आहे. सक्सेस फक्त पैसा कमवण्याबद्दल नाही, तर तो मिनिंगफुल आणि आनंदी जीवन बनवण्याबद्दल आहे. जर तुम्ही बिझनेस करत असाल, कंटेंट क्रिएशन करत असाल, कस्टमर डीलिंग करत असाल किंवा पर्सनल ब्रँड बिल्ड करत असाल, तर हे 3 रूल लक्षात ठेवा. व्हॅल्यू द्या, ट्रस्ट बिल्ड करा आणि हॅपीनेस डिलिव्हर करा. लक्षात ठेवा, लोक तुमचं प्रोडक्ट विसरू शकतात, पण तुम्ही त्यांना कसं फील केलं ते कधीच विसरत नाहीत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा, तुम्ही तुमच्या बिझनेसमधून लोकांना कोणता हॅपीनेस देणार आहात. आणि अशाच पॉवरफुल बुक समरी लेसन्ससाठी टॉक विथ पुस्तक चॅनलला सबस्क्राईब करा. लोकांना फक्त वस्तू देऊ नका, त्यांना असा अनुभव द्या की ते पुन्हा तुमच्याकडेच यावेत. पुन्हा भेटूया नवीन पुस्तकाच्या नवीन पॉवरफुल लेसन्ससह, फक्त टॉक विथ पुस्तकवर. धन्यवाद.